नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसह तुमच्यासोबत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील ओळख थोरांची हा पाठ आज आपण पाहणार आहोत। या पाठात 2 भाग असून यातील पहिल्या भागामध्ये आपण खाशाबा जाधव यांची माहिती पाहणार आहोत आणि या पाठाचे लेखक आहे संजय दुधाणे। लेखकाचा आता थोडक्यात परिचय पाहूया। संजय दुधाणे यांचा जन्म 23 मार्च 1976 सालचा आहे। लहानपणापासून त्यांना खेळाची आवड होती। एक क्रीडा शिक्षक, एक उत्कृष्ट पत्रकार असलेल्या संजय दुधाणे सरांनी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, ध्रुवतारा सचिन तेंडुलकर, मेजर ध्यानचंद, अजिंक्य तारा, फ्लाइंग शिख मिल्खा सिंग, वाटचाल एशियाडची, वाटचाल ऑलिम्पिकची, क्रीडा पर्वणी, कथा ऑलिम्पिकच्या इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहे। ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव या पाठ्यपुस्तकातून हा उतारा घेतला आहे। सातारा जिल्ह्यातील कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव। या गावातील पुतळाबाई आणि दादासाहेब जाधव यांचा खाशाबा हा मुलगा। खाशाबांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी झाला। अण्णा या टोपण नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिकवीर झाला। खाशाबांचे आजोबा हे एक उत्तम कुस्तीपटू होते, तसेच त्यांचे वडील सुद्धा ख्यातनाम पहिलवान होते। तरुणपणामध्ये अनेक आखाड्यांमध्ये त्यांनी कुस्त्या गाजवलेल्या होत्या। ते कुस्ती खेळाचे वस्ताद होते। वयाच्या 5व्या वर्षापासून ते खाशाबांना कुस्तीचे धडे देऊ लागले। अशा प्रकारे वडिलांच्या तालमीतच खाशाबांच्या कुस्तीचा श्री गणेशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जुळले। वडिलांकडून कुस्तीचे शिक्षण घेत असताना प्रतिस्पर्धी मल्लास कसे हरवायचे, त्याची मान कशी पकडायची, पट कसा काढायचा इत्यादीचे धडे खाशाबांनी वडिलांकडून शिकून घेतले। त्या काळात उरूस आणि जत्रा यामध्ये आखाडे भरत असत आणि आजही गावागावांमध्ये आखाडे भरवले जातात आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते। वडिलांकडून कुस्तीच्या बारीक सारी गोष्टी खाशाबांनी शिकल्या। याचा फायदा त्यांना भविष्यात तर झालाच, पण वयाच्या 8व्या वर्षी खाशाबांनी त्या भागात प्रसिद्ध असणाऱ्या चॅम्पियनला अवघ्या 2 मिनिटांमध्ये जमिनीवर लोळवले आणि कुस्ती स्पर्धा जिंकली। खाशाबांचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला। त्यांच्या गोळेश्वर या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर कॉलेज होते। सकाळची शाळा असल्याने शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत जायचे आणि अंधार पडण्याआधी घरी परतता यावे म्हणून पळत यायचे। पळत जाण्या येण्याच्या सवयीमुळे त्यांचा कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला। पायात चप्पल सुद्धा नव्हती, त्यामुळे अनवाणी पायाने धावल्यामुळे त्यांचे पाय काटक बनले। पावसाळ्यात झाडाझुडपातून गुडघ्यापर्यंतचा चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगता खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली। पुढे त्यांनी ऑलिम्पिकसाठी तयारी करण्यास सुरुवात केली। 1952 साली जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा 15वा महोत्सव फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे पार पडला। तेथे खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवून दिले। ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला मिळालेले हे पहिले पदक होते। त्यांच्या मेहनतीमुळे भारताचे नाव मोठे झाले होते। भारतात परतल्यावर खाशाबांचे जंगी स्वागत करण्यात आले। कराड रेल्वे स्थानकावर आगमन होणाऱ्या खाशाबांच्या स्वागतासाठी 151 बैलगाड्या, हजारो लोक ढोल ताशाच्या गजरामध्ये उपस्थित होते। त्यांचे गाव ते महादेव मंदिर असा संपूर्ण परिसर व्यापून गेलेला होता। हे अंतर पायी चालण्यासाठी फक्त 15 मिनिटे लागतात, पण हेच अंतर पार करण्यासाठी त्यांना 7 तास लागले होते। एवढी मिरवणूक काढली गेली होती।
कराड तालुक्यातील घोळेश्वर हे कुठेतरी लपलेले छोटेसे गाव भारताच्या नकाशावर आज ठळकपणे दिसू लागले होते. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या या घोळेश्वर गावची जगभर प्रसिद्धी झाली होती. खाशाबांच्या यशात त्यांना त्यांचे वडील, शाळेतील शिक्षक, त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई इत्यादींनी त्यांना खूप सहकार्य केले. पुढे खाशाबा जाधव हे 1955मध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सब इन्स्पेक्टर या पदावर रुजू झाले. तसेच राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम पाहू लागले. पोलीस खात्यात 27 वर्ष त्यांनी नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या पदावरून ते निवृत्त झाले. अशा प्रकारे खाशाबांनी कुस्तीसारख्या खेळाला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम केले. पुढे अनेक कुस्तीपटूंसाठी ते मार्गदर्शक व प्रेरक ठरले. मुलांनो, या ठिकाणी आपला या पाठातील भाग 1 संपत आहे. पाठ्यपुस्तकातील माहिती व्यतिरिक्त खाशाबांच्या जीवनाविषयी अतिरिक्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या पाठाच्या दुसऱ्या भागातसुद्धा अशा थोर व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेणार आहोत. तेव्हा दुसरा भागसुद्धा नक्की पहा. आज आपण भाग 2 मध्ये अशाच एका थोर व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत. तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मुलांनो, माणसाच्या आहारातील जवळजवळ दररोज असणारा पदार्थ म्हणजे भात, जो लहान थोरांपासून सर्वांच्याच आवडीचा. हा भात आपण तांदूळ शिजवून बनवत असतो. पण मुलांनो, तुम्हाला हे माहिती आहे का, या तांदळाच्या अनेक जाती असतात. जातींची नावं आपण पाहूच, पण तुम्ही तांदळाचे आकार तर नक्की पाहिले असतील. बघा, काही तांदूळ बारीक आकाराचे असतात, तर काही तांदूळ मध्यम आकाराचे असतात. काही तांदळांचे दाणे हे आकाराने लांब असतात. काही तांदळांना खूप सुंदर असा वास असतो. याच तांदळांच्या वेगवेगळ्या जाती असतात. तांदळांचे वेगवेगळे वाण असतात. जसे तुम्हाला परिचित असणाऱ्या तांदळांमध्ये बासमती तांदूळ, इंद्रायणी, आंबेमोहोर, कोलम यासारख्या जाती तुम्हाला परिचित असतील. यापेक्षाही अनेक जाती आपल्याला पाहायला मिळतात. याच तांदळांच्या जातींमध्ये एक जात आहे, ती म्हणजे एचएमटी. हे नाव तुम्हाला वेगळं वाटलं असेल, पण त्यामागची कहाणीसुद्धा तशीच आहे. ही तांदळाची नवी जात शोधून काढली ती एका शेतकऱ्याने, आणि त्या शेतकऱ्याचं नाव आहे दादाजी रामजी खोब्रागडे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड हे दादाजींचे गाव. दादाजींचे वडील रामजी हे फार काळजीपूर्वक शेती करायचे. शेतामध्ये धान्य पेरणीच्या अगोदर ते बियाणे निवडायचे. त्यातील खराब दाणे ते बाजूला काढायचे. ते पाहून दादाजींनी वडिलांना विचारले की तुम्ही असे का करता. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले, जर चांगले बी शेतात पेरले तर त्याची उगवण सुद्धा चांगली होते. तेव्हापासून दादाजींना बियाणे निवडण्याची आणि त्यांचे निरीक्षण करण्याची सवय लागली. दादाजी मोठे झाल्यावर शेती करू लागले. जमीन काही फारशी नव्हती. अल्पभूधारक शेतकरी होते. तरी सुद्धा जेवढे होते त्यात ते वेगवेगळे प्रयोग करून पाहत असत. एकदा शेतामध्ये फिरत असताना त्यांच्या असे लक्षात आले की शेतामध्ये भाताला लागलेल्या ओंब्यांपैकी काही ठिकाणी लागलेल्या ओंब्या या जास्त गडद आणि पिवळ्या रंगाच्या आहेत. त्यांनी हे पाहून ठेवले आणि त्या ओंब्या परिपक्व झाल्यावर दादाजींनी त्या ओंब्या एका पिशवीमध्ये भरून ठेवल्या. या ओंब्या दुसऱ्या वर्षी शेतामध्ये मधोमध पेरल्या. या वर्षीसुद्धा त्यांनी निरीक्षण केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की शेतातील इतर ओंब्यांपेक्षा या भाताच्या ओंब्यांना जास्त दाणे लागल्याचे दिसले. असा प्रयोग ते अनेक वर्ष करून त्यांचे बियाणे वाढवले. एवढ्या वर्षाच्या प्रयोगानंतर दादाजींना समजले की हे बियाणे जर एखाद्या शेतात वापरले तर हमखास जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकते. त्यांनी तेव्हा गावातील काही लोकांना
हे बियाणे शेतामध्ये लावण्याची विनंती केली, पण त्यांचे कोणी ऐकले नाही. शेवटी लोक ऐकणार तरी कसे, ज्या लोकांना या तांदळाबद्दल माहीतच नव्हते. बियाणे म्हणून बाजारामध्ये ते उपलब्धच नव्हते. शिवाय शेतामध्ये वापरून ते जास्त उत्पादन देईल की नाही याची लोकांना खात्री नव्हती. दादाजींच्या या तांदळाच्या बियाणांबद्दल काहीच माहिती नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांना शेतामध्ये या बियाणाची उगवण करण्यास नकार दिला. शेवटी भीमराव शिंदे नावाचे गृहस्थ या गोष्टीला तयार झाले आणि मुलांनो, काय आश्चर्य, अवघ्या 4 एकरामध्ये 90 क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले. आता तुमच्या माहितीसाठी आपण तांदळाचा हिशोब करूया. बघा, 1 क्विंटल तांदूळ म्हणजे 100 किलो. असे 90 क्विंटल तांदूळ म्हणजे 9000 किलो. असे एका पोत्यामध्ये 100 किलो तांदूळ बसतो. बघा, पोते आणि गोण्या यामध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. अशी 100 किलो बसणारे एक पोते, अशी 90 पोती तांदूळाचे अवघ्या 4 एकरामध्ये उत्पन्न निघाले. 90 पोत्यांवरून तुम्हाला आता अंदाज येऊ शकतो. आता पुढची गंमत बघा. जेव्हा हा तांदूळ तळोदी बाळापूरच्या बाजारामध्ये जेव्हा विक्रीला नेला, तेव्हा खरेदीसाठी व्यापाऱ्यांच्या अक्षरशः उड्या पडल्या. कारण या तांदळाची जात त्यांनी कधी पाहिलीच नव्हती, ना बाजारात याआधी कुठे उपलब्ध होती. तेव्हा दादाजींना या तांदळाच्या नावाबद्दल विचारण्यात आले. आता नवीनच तांदळाची जात विकसित झाली असल्याने तिला काय नाव द्यावे असा प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या एचएमटी कंपनीच्या एचएमटी सोना घड्याळावरून एचएमटी कंपनीचे नाव या तांदळाच्या जातीला दिले. तेव्हापासून या तांदळाला एचएमटी असे नाव पडले आणि दादाजी खोब्रागडे यांना सुद्धा एचएमटीचे निर्माते म्हणून ओळख मिळाली होती. ही होती एचएमटी तांदळाची गोष्ट. दादाजी हे अल्पभूधारक शेतकरी होते. वर्षभर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या दादाजी खोब्रागडे या संशोधक शेतकऱ्याने हंगामाच्या काळात मुलीच्या अवघ्या 1.5 एकर शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. तसेच जवळजवळ 8 तांदळाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2006 मध्ये त्यांना तांदळाच्या संशोधनाबाबत वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच 2010 मध्ये कृषीरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आला. अशा विविध पुरस्कारांनी दादाजी खोब्रागडे यांना सन्मानित केले गेले. अवघ्या 1.5 एकरामध्ये प्रयोग करणाऱ्या दादाजी खोब्रागडे या थोर व्यक्तिमत्वाची ओळख आपण या पाठातून करून घेतली. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद.